विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी इंग्लिश आणि हिंदी या विषयांचा प्रथम घटक चाचणी पेपर. दोन्ही पेपर यामध्ये आपण संपूर्ण उत्तरांसहित पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. पहिले आपण इंग्लिश या विषयाचा पेपर पाहणार आहोत व इंग्लिश या विषयाच्या पेपरानंतर आपण हिंदी या विषयाचा पेपर यामध्ये संपूर्ण उत्तरांसहित पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. इयत्ता 9वी इंग्लिश प्रथम घटक चाचणी. आपला असणार आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट, जो की आहे लँग्वेज स्टडी. एकूण 5 गुणांसाठी. त्यामधले कोणतेही 5 प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिलं, कंप्लीट द वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर एनी टू. तर इथे आपल्याला एकूण 4 शब्द दिलेले आहेत. त्यामधील एक अक्षर काढलेलं आहे. ते अक्षर टाकून अर्थपूर्ण शब्द हा आपल्याला यामध्ये बनवायचा आहे. एकूण 1 गुणासाठी. पहिला शब्द आपला इथे तयार होतो, रिपोर्ट. REPORT यामध्ये आपण ओ हा शब्द वापरलेला आहे. यानंतर यामध्ये सेकंड आहे HORSE. तर इथे आपला शब्द तयार होतो, हॉर्स. यामध्ये आपण ओ हा शब्द इथे वापरलेला आहे. त्यानंतर थर्ड आहे इयर. तर YEARS इयर्स. यामध्ये आपण आर हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर यामध्ये 4 आहे हॅव. तर HAVE हॅव. असे आपल्या इथे शब्द आपण हे लिहायचे आहेत. त्यानंतर यामध्ये सेकंड आहे पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर आपल्याला इथे खाली जे शब्द दिलेले आहेत तर सर्व शब्दांना आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय असतं, तर ए पासून ते झेडपर्यंतच्या क्रमानुसार आपल्याला यामध्ये शब्द हे लावायचे असतात. यामध्ये बघा शब्द काय आहे, पॉझिटिव्ह, हेरिटेज, LHME, व्हॅल्यू. तर याचं उत्तर अशा प्रकारे येईल, LHME, हेरिटेज, पॉझिटिव्ह आणि व्हॅल्यू. एकूण 1 गुणासाठी आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थर्ड आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. म्हणजे आता पंक्च्युएट द फॉलोइंग आहे, तर खाली आपल्याला इथे जे वाक्य दिलेले आहे तर या वाक्य आपल्याला योग्य विरामचिन्हही वापरायचे आहेत. जसं की मॅन हाऊ कुड अ मॅन बी टीचर. तर उत्तर मॅन कॉमा हाऊ कुड बी मॅन अ टीचर. तर यामध्ये क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे आपल्याला विराम चिन्हे वापरायचे आहेत. त्यानंतर यामध्ये फोर्थ आहे मेक अ 2 वर्ड मिनिमम 3 लेटर इच युजिंग द लेटर फ्रॉम द गिवन वर्ड. तर इन्फॉर्मेशन या शब्दापासून आपल्याला कमीत कमी 3 अक्षरी 4 शब्द हे बनवायचे आहेत. त्यामध्ये आपला पहिला शब्द असणार आहे फॉर्म, दुसरा शब्द असणार आहे मॅट, तिसरा शब्द आहे फॉर्मेशन, चौथा शब्द आहे रेशन, पाचवा शब्द आहे फॉर्ट. यापैकी आपण फक्त किती 4 शब्द किंवा 3 शब्द यामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर यामध्ये 5 आहे राईट अ रिलेटेड वर्ड ॲज शोन इन अ एक्झाम्पल. तर समर कसा असतो, हॉट. त्यानंतर सेकंड आहे हॉलिडे आणि थर्ड आहे सीझन. ठीक आहे. यानंतर पुढील कंप्लीट द वर्ड चेन. ठीक आहे. यामध्ये राईट, त्यानंतर इट आणि त्यानंतर टेक. अशा प्रकारे ही जी वर्ड चेन आहे तर ही वर्ड चेन आपल्याला यामध्ये कंप्लीट करायची आहे. त्यानंतर इथे बघूया पुढे काय आहे. त्यानंतर आपला सुरू होईल क्वेश्चन नंबर सेकंड. त्यामध्ये आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. तर खालील पॅसेज हा वाचायचा आहे व त्याच्या आधारे आपल्याला काय करायचे, तर कृत्या करायच्या आहेत. एकूण 10 गुणांसाठी. त्यामध्ये A1 आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. त्यामध्ये पहिला आहे शी सफर बिकॉज ऑफ हर शेडी पुअरली पनिश हाऊस. त्यानंतर सेकंड शी हॅड नो मीन ऑफ बिकमिंग नो अंडरस्टूड लव टू वर अराईज. त्यानंतर थर्ड 8 शी हॅड नो रिच ड्रेसेस नो ज्वेलरी नथिंग. त्यानंतर फोर्थ शी हॅड अ रिच फ्रेंड. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सर्व उत्तरे दिलेले आहेत ते आपण इथे पाहून लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे जो उतारा देण्यात आलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण योग्य व काळजीपूर्वक इथे वाचायचा आहे. यासाठी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि संपूर्ण उतारा आपण यामध्ये वाचून घ्यायचा आहे. यानंतर आपण यावर विचारण्यात आलेले पुढील प्रश्न यामध्ये पाहूयात. त्यानंतर यामध्ये आहे A2 कंप्लीट द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ पॅसेज. एकूण 2 गुणांसाठी. शी हॅड नो मीन्स ऑफ. तर उत्तर बिकमिंग नो अंडरस्टूड लव वी वेटेड इन ॲरिस्टॉट. ठीक आहे. अशा प्रकारे याचे उत्तर आपण लिहायचे आहेत. त्यानंतर पुढे आहे A3 फाइंड आउट डिस्क्रायबिंग वर्ड यूज फॉर द फॉलोइंग नाऊन. एकूण 2 गुणांसाठी.
त्यामध्ये पहिलं आहे गर्ल, तर उत्तर चार्मिंग. त्यानंतर ड्रेस, तर उत्तर रिच. त्यानंतर लाईफ, तर लक्झरी लाईफ. आणि फोर्थ आहे हाऊस, तर फर्निश हाऊस. अशा प्रकारची उत्तरं आपण यामध्ये लिहायची आहेत. यानंतर यामध्ये विचारण्यात आलेला पुढील डू ॲज अ डायरेक्ट, म्हणजेच यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. एकूण 2 गुणांसाठी ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. मिथिलेडे वॉज अ प्रिटी अँड चार्मिंग गर्ल, तर अंडरलाईन वर्ब. तर या वाक्यामधील जे वर्ब आहे तर त्या वर्बच्या खाली आपल्याला काय करायचे आहे तर अंडरलाईन मारायचे आहे. आणि यामध्ये वर्ब आहे वॉज, तर वॉजच्या खाली आपण काय केलेलं आहे अंडरलाईन मारलेले आहे. त्यानंतर यामध्ये सेकंड आहे शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर, तर पिक आउट इन्फिनेटिव्ह अँड राईट इट. तर यामधील टू अफोर्ड हे काय आहे यामधील इन्फिनेटिव्ह आहे, ते आपण यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर यामध्ये ए 5 आहे राईट अ फ्यू लाईन अबाउट द वॉट मेथलेट हॅड वॉज शी ड्रम्ड अबाउट. यानंतर इथे आपला पुढे सुरू होतो क्वेश्चन नंबर 3, जो की आहे रीड अ फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटी. तर आपल्याला खाली जे एक्स्ट्रॅक्ट दिलेले ते वाचायचे व त्याच्या आधारे कृती आपल्याला इथे करायची आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स, एकूण 2 गुणांसाठी. तर पहिलं आपल्यामध्ये चूक किंवा बरोबर हे आपल्याला इथे लिहायचं आहे. होप सिंग द टून विथ द वर्ड, तर उत्तर आहे फेल्स. त्यानंतर सेकंड आय हॅव हेअर इन अ हॉटेस्ट अँड लँड, तर उत्तर फेल. त्यानंतर थर्ड होप हॅज फिदर, ट्रू. त्यानंतर होप नेवर स्टॉप, तर ट्रू. अशा प्रकारे ट्रू आणि फॉल्स आपण यामध्ये लिहायचे आहेत. यानंतर आपल्याला इथे जी कविता दिलेली आहे आपण एकदा व्हिडिओ पॉज करायचा आणि संपूर्ण कविता ही वाचून घ्यायची. याचे लेखक आहे बाय एमिली डिक्सन. यानंतर यामध्ये पुढील आहे मॅच द फॉलोइंग, तर आपल्या इथे योग्य जोड्या लावायच्या आहेत एकूण 2 गुणांसाठी. होप गेल चिलेस्ट लँड अ क्रॅम्प, ठीक आहे. फर्स्ट डी, सेकंड ए, थर्ड बी आणि फोर्थ सी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यामध्ये पुढे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी पेपर, विषय हिंदी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तरांसहित पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे प्रश्न क्रमांक 1 अ, निम्नलिखित परिच्छेद पढ़कर दिए गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. सर्वात पहिले आपल्याला इथे जो उतार दिलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण योग्य व काळजीपूर्वक यामध्ये वाचून घ्यायचा आहे, जेणेकरून याचे प्रश्न व त्यांची उत्तरं ही आपल्याला मिळण्यास मदत होईल. यासाठी व्हिडिओ पॉज करायचा आहे व संपूर्ण उतारा हा आपण वाचायचा आहे. यानंतर यामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे. यामध्ये सर्वात पहिला आहे आकृती पूर्ण कीजिए, एकूण 2 गुणांसाठी. 1 दिल्ली में सनसनी फैलने का कारण तथा 2 सनसनीपूर्ण खबरों का परिणाम. तर पहिलं दिल्ली में सनसनी फैलने का कारण, तर उत्तर नगर के सभी भागों से बच्चों को उठाए जाने. तथा 2 सनसनीपूर्ण खबरों का परिणाम, तो उत्तर पहला स्कूल से बच्चों को लाने की सावधानियाँ, तथा 2 बाहर बच्चों का खेलना कूदना बंद. अशा प्रकारे आपण काय करायचे आहे तर आकृती पूर्ण करायच्या आहेत. यानंतर यावर विचारण्यात आलेले पुढील प्रश्न. यामध्ये 2 प्रश्नों के उत्तर लिखिए. पहला थानेदार ने किसकी कलाई पकड़ी थी, तो उत्तर अमरू की. तथा 2 कौन से शहर में सनसनी फैली हुई थी, तो उत्तर दिल्ली. एकूण 2 गुण. त्यानंतर 3 शब्दसंपदा एका गुणासाठी. त्यामध्ये पहिलं वचन बदलिए, बोरी बोरिया, स्कूल स्कूल. 2 समानार्थी शब्द लिखिए, कुल 1 अंक. पहला पुल, उत्तर सेतु. तथा दूसरा बच्चा, उत्तर बालक. इसके पश्चात 4 सामान्य जनता द्वारा आरोपी को मारना पीटना कितना उचित है, इस विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखिए. कुल 2 अंक के लिए. दोस्तों, यह विचार हमें अपने स्वयं के मन से यहाँ पे हमें लिखने हैं.
इसके पश्चात प्रश्न क्रमांक 2 निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। हे बिखेरी देती वसुंधरा, मोती सबके सोने पर, रवि बटोर लेता है उनको सदा सवेरे होने पर। और विरमदायिनी अपनी संध्या को दे जाता है, शून्य श्याम तूने जिससे उसका नया रूप छलकाता है। ठीक आहे, यावर विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे. यामध्ये पहिलं, संजाल पूर्ण कीजिए, कुल 2 अंक. तारों के उदित और अस्त होने के बारे में कल्पना. तो पहला, पृथ्वी द्वारा मोती का छितराया जाना. 2, मोतियों से संध्या के रूप में छलकना. 3, सूर्य का संध्या के रूप में आना. तथा 4, सूर्य द्वारा मोतियों को बटोर लिया जाना. इस तरह से तारों के उदित और अस्त होने के बारे में कल्पना की गई है. इसके पश्चात सत्य असत्य लिखिए, कुल 2 अंक. पहला, मोती सबके सोने पर संध्या बटोर लेती है, तो उत्तर असत्य. 2, शून्य श्याम तनु जिससे उसका नया रूप छलकाता है, तो उत्तर सत्य. इसके पश्चात 3, उपरोक्त पद्यांश का भावार्थ लिखिए, कुल 2 अंक. इसके पश्चात 3, निम्नलिखित परिचित पढ़कर दिए गए सूचनाओं के अनुसार कृत्य कीजिए. सबसे पहले हमें यहाँ पर जो पद्यांश दिया गया है उसे हमें अच्छे से यहाँ पे पढ़ लेना है. यह प्रेम किस खेत में नहीं उपजता, किसी राह में नहीं बिकता, फिर भी जो कोई इसे चाहेगा पा लेगा. वह राजा हो या प्रजा, उसे सिर्फ एक शर्त माननी होगी. वह शर्त है, सिर उतार कर धरती पर रख ले. जिसने साहस नहीं, जिसमें अखंड प्रेम के ऊपर विश्वास नहीं, उस कायर का यह दाल नहीं गलेगी. हरि से मिल जाने पर साहस दिखाने की बात करना बेकार है. पहले हिम्मत करो, भगवान आगे आकर मिलेंगे. इस पर पूछे गए प्रश्न तथा उनके उत्तर. सबसे पहला, सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए. 1, कबीर के मत अनुसार प्रेम किसी, तो यहाँ पे हमें 3 ऑप्शन दिए गए. सबसे पहला, खेत की उपज नहीं है. तथा 2, कबीर के अनुसार प्रेम पाने की शर्त क्या है, तो ब, सिर उतार कर धरती पर रखना, यह कबीर के अनुसार प्रेम पाने की शर्त है. 2, प्रेम पाने के लिए सिर देना से कबीर का आशय 25 से 30 शब्द में हमें यहाँ पे लिखना है. इसके पश्चात 4, भाषा अध्ययन अधोरेखांकित शब्दों का शब्दभेद पहचान कर लिखिए. अमरू अब तक तो दिल में हंस रहा था, तो उत्तर व्यक्तिवाचक संज्ञा. 2, निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए. परामर्श करना, राय लेना, सलाह लेना, व्यस्त होना, तल्लीन होना. दोस्तों, वीडियो अगर अच्छा लगा तो जल्दी से चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कर दीजिए इसी नए नए वीडियो के लिए.